ओके. तर आता आपण बिफोर स्वीट बघितला. तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिले स्वीट, त्याच्यानंतरची कुठली लेवल आहे, बाहेर 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 न बघतोय आपण टेस्ट. त्यामुळे याच्यानंतर कोणाचा नंबर लागेल, ते म्हणजे बिफोर टेस्ट आणि आफ्टर टेस्ट वाल्याचा. ठीक आहे. तर मग याच्या आतमधल्या आवरणामध्ये असणार, इथे बघा, ते म्हणजे बिफोर टेस्ट आणि आफ्टर टेस्ट. ठीक आहे. तर हे त्याच्या बाहेरची बाजू. बिफोर टेस्ट म्हणजे त्याच्यानंतर बिफोर टेस्ट वाला होईल, पहिले हे होईल, मग बिफोर टेस्ट वाले होतील, आणि मग शेवटून आफ्टर टेस्ट वाला होईल, आणि त्याच्यानंतर सेकंड लास्ट आफ्टर टेस्ट होईल, आणि त्याच्यानंतर आफ्टर टेस्ट होईल, एकदम लास्ट. असा हा सिक्वेन्स राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर परत येऊ इकडं. ते कुठले अनोटेशन्स आहेत, तर टेस्ट नंतर कुठली लेवल आहे, क्लास लेवल आहे. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे इथे बिफोर क्लास आणि आफ्टर क्लासचा हे लागेल, नंबर लागेल. त्यामुळे इथे बिफोर क्लास आणि आफ्टर क्लास हा सिक्वेन्स येईल. हम्म. आणि मग क्लासच्या आतमध्ये येईल, ती म्हणजे मेथड. सगळ्यात नंतर म्हणजे सगळ्यात आतमध्ये एक्झिक्यूट होणारी आहे ती म्हणजे मेथड. त्यामुळे असा हा सिक्वेन्स लागेल. तर हा सिक्वेन्स विचारतात म्हणजे असं लिहून दाखवायला लावतात, की लिहून दाखव की कसं सिक्वेन्स मध्ये एक्झिक्यूट होतील टेस्ट केस. सगळ्यात आधी कोण होईल आणि सगळ्यात शेवटी कोण होईल, त्याचा सिक्वेन्स लिहून दाखव. एकदम ठरलेला क्वेश्चन असतो याच्यामध्ये. टेस्ट एनजी रिलेटेड जेव्हा येतात तेव्हा असे काही ठरलेले क्वेश्चन्स आहेत, की हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे की नाही, हे त्यांना चेक करण्यात रस असतो खूप. त्यामुळे हा फक्त लक्षात ठेवा. याच्यावरचे प्रोग्रामच बघणार आहोत आपण करून. पण थेरॉटिकली पहिले हे सगळं लक्षात ठेवा, की असं सिक्वेन्स आहे. जे बाहेरचं ते सगळ्यात आधी आधी होता ना, आणि नंतर होता ना ते सगळ्यात शेवटचा, पण तेच होणार. तो बाहेरचा पार्ट आहे, मग त्याच्या आतमधलं असं होत जाणार. सगळ्यात पहिले बिफोर सूट, मग बिफोर टेस्ट, मग बिफोर क्लास, मग बिफोर मेथड. त्यानंतर मग एक मेथड झाली की लगेच त्याची आफ्टर मेथड. अशा अशा जेवढ्या मेथड असतील त्यांच्या मग बिफोर आफ्टर असं. मग त्याच्यानंतर आफ्टर क्लास, त्याच्यानंतर आफ्टर टेस्ट, त्यानंतर आफ्टर स्वीट. ओके. अशा लेवलला हे एक्झिक्युशन होणार. एक थेरॉटिकल झालं. आता आपण ते ऍक्च्युली बघू की इथे आपल्या कोडिंग मध्ये कसं होतं. ठीक आहे. तर आपण तर पहिलं काय घेऊ, तर सुरुवात करू आपण बिफोर मेथडनी. सगळ्यात जी आतमधलं पार्ट आहे, सगळ्यात आपल्या शेवटचा होणारा, सगळ्यात आपल्या आतमधल्या लेवलला होणारा जो पार्ट आहे, तसं आतमधून बाहेर 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 असं जात जाऊ. ठीक आहे. तर पहिली तर सुरुवात करतो आपण बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड, हे काय भानगड आहे हे बघू. एक एक करून बघू म्हणजे तुम्हाला तो फ्लो लगेच लक्षात येईल. हम्म. पहिलं तर थेरोटिकली हे कळलं की हे असं सिक्वेन्स असतो. कधी काय ते ते आपल्याला गोष्टी तिथे टाकण्यासाठी हे अनोटेशन्स वापरले. Those are the annotations used in TestNG to provide the various steps or functionality before or after the various uh, levels in the TestNG XML file. हम्म. या लेवल्सच्या आधी किंवा नंतर बऱ्याच गोष्टी घडवून आणायला लागतात. या लेयर्सच्या, या लेवल्सच्या म्हणा, तर त्या घडवून आणण्यासाठी आपण हे बिफोर आणि आफ्टरच्या गोष्टी, हे अनोटेशन्स मुद्दामून ठेवून दिलेत TestNG वाल्याने. ठीक आहे. आणि फ्रेमवर्क मध्ये याचा यूज आपण खूप जास्त करणार आहोत. म्हणजे बिफोर स्यूट मध्ये मग म्हणजे काही गोष्टी असतील त्या ज्या सुरुवातीच्या लेवलच्या तिथे करणं असेल, जे पेज हे ओपन करणं असेल, म्हणजे ऍप्लिकेशन ओपन करणं असेल आणि लॉग इन करणं असेल, सुरुवातीचं ऍप्लिकेशन एकदा ओपन करण्याची जी वन टाइम म्हणजे URL हिट करणं, त्या गोष्टी आपण एखाद्या ठिकाणी करून ठेवलं. प्रत्येक मेथडच्या आधी आपल्याला मेक शुअर काही गोष्टी करायच्या असतील त्या बिफोर मेथड मध्ये टाकून दिल्या. या गोष्टी आपण फ्रेमवर्क मध्ये ऍक्च्युअल करणार आहोत. त्यामुळे तिथे पण एक ऍप्लिकेशन आहे आपलं, बघायचं आहे आपल्याला हे या गोष्टींचं. तरी पण आता आपण समजून घ्या, व्यवस्थित एक्झिक्युशन करू आपण त्याचं. तर आपण जाऊ आता आपल्या इक्लिप्स मध्ये, आणि हे मेथड्स आहेत समजा. आता आपण एकच क्लास पकडू. सध्या तरी आता मी टेस्ट एनजी एक्सएल फाईल मध्ये येतो, आणि एक टेस्ट एनजी डेमो हा एकच क्लास पकडतो याच्यामध्ये, दुसरा क्लास नाही ठेवत. आणि या क्लासमध्ये न्यू टेस्ट एनजी क्लास सध्या बंदच करतो, कन्फ्युजन टाळण्यासाठी, कारण आपल्याला मेथड लेवल खेळायचं ना. त्यामुळे आपल्याला क्लास लेवल किंवा या लेवलला जायलाच नको. ठीक आहे. तर इथे या याच्यामध्ये येतो, आणि इथे
मी मेथड बनवतो. ठीक आहे, मेथडची काही मेथड बनवतो, ते बी मेथड आहे सपोज. ठीक आहे. त्याच्यानंतर अशीच आणखीन एक मेथड बनवतो. ठीक आहे. तर एक मेथड ए बी ठेवू, दुसरी ठेवू ती म्हणजे ए ठेवू. बी मेथड ए मेथड. ठीक आहे. जरी सिक्वेन्स लिहिण्याचा हा असेल, तरी ऍक्च्युअल एक्झिक्यूट होताना कुठलं एक्झिक्यूट होणार हे तुम्हाला आता कळलं असेल, की अल्फाबेटिकली होतं ना, त्यामुळे याला जेव्हा आपण एक्झिक्यूट करू तेव्हा ऍक्च्युअल एक्झिक्यूट होताना इकडे बघा, ऍक्च्युअल एक्झिक्यूट होताना हा बघा, फक्त कुठली मेथड एक्झिक्यूट झाली बघा, बी मेथड एक्झिक्यूट झाली, ए मेथड एक्झिक्यूट झालीच नाही, आणि टेस्ट ही पास झाली. टेस्ट केस. तर इथे एक ऑब्झर्वेशन करा नीट, की बाय डिफॉल्ट टेस्ट एन जी सगळ्या मेथड पास करते. बाय डिफॉल्ट जी मेथड असेल ती पास होते, जी टेस्ट केस असेल ती बाय डिफॉल्ट पास होते. पण इथे जर नीट बघितलं तर बी मेथडच एक्झिक्यूट झाली आणि ए मेथड एक्झिक्यूट झालीच नाहीये. हे असं का झालं? कारण मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं होतं, की ज्याच्या आधी तुम्ही ऍट द रेट टेस्ट अनोटेशन लावता, तीच मेथड फक्त काय होऊ शकते, तो कन्सिडर करतो ऍज अ टेस्ट केस. त्यामुळे हे जर ही मेथड तुम्हाला टेस्ट केस म्हणून कन्सिडर करायची आहे, त्याच्या आधी तुम्हाला ऍट द रेट टेस्ट अनोटेशन लावलं पाहिजे. ठीक आहे, आता मी लावलं आणि मग परत एक्झिक्यूट करतो मी, आणि परत एक्झिक्यूट केल्यावर तुम्हाला दिसेल की आता दोन्ही झाले बघा. आणि सिक्वेन्स काय आला, जरी मी आधी लिहिली होती बी, तरी इथे ए मेथड आणि बी मेथड असा सिक्वेन्स आला, कारण अल्फाबेटिकली त्यांनी टीज घेतला आणि दोन्ही टेस्ट केसेस त्यांनी पास केल्या बघा. ठीक आहे, दोन्ही टेस्ट केसेस काय झाल्या, पास झाला. ठीक आहे. आता जर तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला टेस्ट आउटपुट फोल्डर क्रिएट झालेला दिसला बघा. टेस्ट आउटपुट फोल्डर मगाशी येत नव्हतं ना, तर इथे आता यावेळी त्यांनी दाखवला, तो ऑटोमॅटिक त्यांनी क्रिएट केला. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला हे मेथड्स आपले इथे आपले हे दिसत आहेत, की दोन मेथड्स होत्या त्या तुमच्या पास झाल्या. आणि एक क्लास आहे. ठीक आहे, इथे त्यांनी ती फाईल पण दाखवली तुमची, की टेन्शनची डेमोवाली फाईल आहे. आणि याच्यामध्ये बघा तुम्ही की इथे एक टेस्ट केस आहे, ग्रुप 0 आहेत, टाइम किती लागतोय. ठीक आहे. तर ए नावाच्या मेथडला 12 सेकंद मिली सेकंद गेले आणि बी च्या नावाच्या वेळेला 2 मिली सेकंद गेले. तर इथे एक एक आउटपुट याचं हे इकडे नाही आलं, इग्नोर मेथड नाहीच आहेत कुठल्या, ते नंतर बघू. क्रोनॉलॉजिकल व्ह्यू कुठला आहे, पहिलं कुठलं झालं, दुसरी कुठली झाली. ठीक आहे. अं, तर असं म्हणजे तुम्हाला एक रिपोर्ट इथे मिळतो. ठीक आहे, हा एक तुमचा रिपोर्ट बनला डायरेक्टली. आणि आता हा झाला इंडेक्स डॉट एच टी एम एल रिपोर्ट. असा इमेलेबल एक रिपोर्ट पण दुसरा एक रिपोर्ट आहे. हा जर बघितलात तर बघा, याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर ते दिले डिफॉल्ट टेस्ट आणि ए आणि बी जे आहेत. आणि परत याच्यामध्ये त्याच्यामध्ये लिंक्स तर नाही ओपन आहेत कुठल्या. सिंपल एक छोटासा रिपोर्ट त्यांनी दिला इमोलीवर, की टोटल ओव्हरऑल किती टाइम लागलं, पास किती झाल्या, फेल किती झाल्या, स्किप किती झाल्या. ठीक आहे, ग्रुप्स कुठले आहेत, ते ग्रुप वगैरे अजून आपण सुरू नाही केले, त्यामुळे याच्यामध्ये हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये असा रिपोर्ट बाय डिफॉल्ट तो जनरेट करून देतो. मग मी म्हणत होतो रिपोर्ट ऑटोमॅटिक होतो, तो क्रिएट होत नव्हता, मागच्या एक्झिक्युशनला झाला नाही, त्याने थोडा वेळ घेतला. पण जेव्हा आपण टेस्ट हे एक्झिक्यूट करतो तेव्हा तो रिपोर्ट इथे
एक्झिक्यूट होतो. आता तो रिपोर्ट त्यांनी एक्झिक्यूट केला बघा. त्यासाठी कुठे होतो, तर टेस्ट आउटपुट फोल्डर एक बनवतो तो ऑटोमॅटिक, आणि त्या फोल्डरमध्ये तो हे सगळे वेगवेगळे रिपोर्ट्सचे फॉर्मॅट्स तो बनवतो. ठीक आहे. तर आणि त्यांनी एकशे वेगवेगळ्या फॉर्मॅट मधले पण इथे रिपोर्ट बनवून ठेवलेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर उद्या वाटत असेल तर ते ते आता इथे ओपन होत नाही, आणि इथे कुठे गेलं? इथे तर मेन सध्याचे आपले रिपोर्ट दोनच आहेत, एक म्हणजे इंडेक्स आणि दुसरं म्हणजे अं, हे कुठलं, इमेलेबल. हे दोन HTML फॉर्मॅटचे जे रिपोर्ट आहेत ते तुम्ही ओपन करू शकता. बाकी जे तुम्हाला ओपन करायचे आहेत तर ते इथून करून अं, नका. त्यासाठी तुम्हाला अं, त्या ते फॉर्मॅट सपोर्ट करणाऱ्या गोष्टी लागतात, पण त्या त्याच्यात जाऊच नको. या सध्या सध्या दोनच आहेत, इंडेक्स डॉट HTML आणि इमेलेबल, हे दोन तर रिपोर्ट हे बनवतो. ठीक आहे. पण आता पुढे आपण जाऊ, ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते रिपोर्ट नीट कळतील, म्हणजे ग्रुपिंग वगैरे. आणि त्याच्यानंतर परत आपण टेस्ट एनजी रिपोर्ट वापरणारच नाही आहोत. आपण एक वेगळा रिपोर्ट वापरणार आहोत, ते म्हणजे एक्सटेंड रिपोर्ट. कारण हे जरी रिपोर्ट बनवत असला तरी हे रिपोर्ट एवढं काही भारी नाहीये. थोड्याशा गोष्टी दाखवतात, पण आपल्याला पाहिजे तेवढ्या सिस्टमॅटिक वे मध्ये हे नाही दाखवत. पुन्हा हे कस्टमाइज नाहीयेत. हे त्यांचं त्यांचं काहीतरी एक बनवून तुम्हाला एक रिपोर्ट दाखवतात इथं. ठीक आहे. हा असेल किंवा अं, हा असेल. ठीक आहे. तरी त्यातल्या त्यात हा आहे, पण तरी पण याच्यामध्ये जेवढं पाहिजे आपल्याला तेवढा वेळ, तेवढ्या गोष्टी नाही मिळत. आणखीन पण आपल्याला गोष्टी पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण आपला आपला एक वेगळा रिपोर्टचा, जसं आपण लायब्ररीज घेतो बाकीच्या, म्हणजे अपाचे पीओचे आपण तशा बाकीच्या गोष्टी ऍड ऑन घेतो, तसा रिपोर्टसाठी आपण एका वेगळ्या साईटची मदत घेणार आहोत, वेगळ्या कंपनीची मदत घेणार आहोत. आणि त्याचे रिपोर्ट्सचे लायब्ररीज आपण त्याच्यात इन्क्लूड करून त्याला सिस्टमॅटिक वेने रिपोर्ट सेपरेट बनवणार आहोत. त्याला म्हणतात एक्सटेंड रिपोर्ट. आणि ते आपण नंतर ऍड करू आपल्या फ्रेमवर्क एकदा सुरू झालं की. ठीक आहे. त्यामुळे आपण इंटरव्ह्यूचा एक क्वेश्चन असतो की तुम्ही रिपोर्टिंग कसं करता, रिपोर्टिंग करता का आणि कसं करता. तर त्याच्यामध्ये जरी टेस्ट एनजीची आपल्याला माहिती सांगताना टेस्ट एनजी रिपोर्टिंगसाठी वापरतात हे खरं असलं, तरी आपण रिपोर्टिंगसाठी टेस्ट एनजी वापरतो हे नाही सांगायचंय. कारण टेस्ट एनजी रिपोर्टिंगसाठी कोण वापरत नाही. हे असले रिपोर्टिंग हे एकदम बेसिक आहे, हे कोण करत नाही. एकतर लोक जेनकिन्सचे रिपोर्ट एक जनरेट होतात ते करतात, किंवा एखादं सेपरेट टूल घेतात. क्लाउडवरचं नको असेल, लोकलवरच एक सेपरेट टूल घेतात, आणि सगळं ते म्हणजे खास करून एक्सटेंड रिपोर्ट. त्यामुळे ते उत्तर तुम्हाला हेच द्यायचंय की एक्सटेंड रिपोर्ट वापरतो, जेनकिन्स वापरतो, आपलं टेस्ट एनजीचे रिपोर्ट वापरतो वगैरे असं सांगायचं नाहीये. कारण शक्यतो ते कोणच वापरत नाही. एकदम बेसिक लेवलचे रिपोर्ट आहेत, त्याचा कुठं काय उपयोग होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय अनालाइज करायला, हे करायला त्याच्यामध्ये त्यांनी ते एवढं चांगलं प्रोव्हाइड केलेलं नाहीये. नाही, त्यांनी नंतर ते अपलोड केलं. पण ऑलरेडी आपल्याला, एकच सेकंद, ऑलरेडी आपल्याला नवीन बाहेरनं गोष्टी करायला मिळतात, म्हणजे आपण ऍड करू शकतो. त्यामुळे लोक तेच करतात. बाहेरचे रिपोर्टिंग टूल्स खूप चांगले आहेत, तेवढं तर टेस्ट एनजी प्रोव्हाइड करू शकत नाहीये. त्यामुळे ते टेस्ट एनजीचं हे कोण रिपोर्टिंग जरी असेल तरी वापरत नाही. पण हा म्हणजे काही न करता आपल्याला एक रिपोर्ट बघायला मिळतं, ही खूप गोष्ट चांगली आहे. बाय डिफॉल्ट ते आपल्याला रिपोर्ट जनरेट करून देतं प्रत्येक वेळेला. त्यामुळे आपल्याला लगेचच या गोष्टी कळतात की काय काय झालंय ते. ठीक आहे. हे टेस्ट एनजीने केलेली एक चांगली गोष्ट आहे. तर हे होतं रिपोर्टिंग बद्दल आपण बोललो. हा, पण आपण मेन जो टॉपिक बघतोय तो म्हणजे हे आहे की बिफोर, आता आपल्याला ऍट द रेट हे लावायचे आहेत. बिफोर टेस्ट असेल म्हणा किंवा आफ्टर टेस्टला असेल. ठीक आहे. तर तुम्ही अं, एक सिंपल कुठली पण एक मेथड घ्या नवीन. ठीक आहे. तर आता मी एक नवीन मेथड बनवतो. कुठे पण लिहा, आणि ती आणि टेस्ट ची खासियत आहे की तुम्ही काही कुठे लिहिता हे महत्वाचं नाही, ते काय आहे हे महत्वाचं आहे. त्याच्या प्रायोरिटीनुसार, त्याच्या जागेनुसार टेस्ट एनजी ते एक्झिक्यूट करतं. कुठे लिहिताय त्याच्यावर. ते टेस्ट एनजी XML फाईल मध्ये फक्त महत्वाचं असतं, तिथे सिक्वेन्स फॉलो होतो. इथं एकदा क्लासमध्ये घुसलात तुम्ही की सिक्वेन्स
लिहिलेला फॉलो होत नाही, तर तुमचं अल्फाबेटिकल किंवा प्रायोरिटी म्हणा किंवा तुमचं जे काही तुम्ही आहात, बिफोर आहात आफ्टर आहात, त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या तुमच्या जागी व्हाल. तर आता मी इथे ना एक मेथड लिहितो आणि तिचं नाव मी लिहितो बिफोर मेथड. ठीक आहे. तर मग याचा मी शॉर्ट फॉर्मच लिहितो, बिफोर मेथडला बीएम लिहितो, म्हणजे तुम्हाला सोपं समजायला जाईल. ठीक आहे, बिफोर मेथड, किंवा पाहिजे असेल तर लिहितोच, कन्फ्युजन नको असेल तर बिफोर मेथड नावाची मी एक काय घेतली, एक मेथड घेतली. ठीक आहे, एक फक्त समजण्यासाठी बिफोर मेथड नावाची मी मेथड घेतली. आणि याच्या आतमध्ये मी एक एनोटेशन दिलं, ते म्हणजे कुठे गेलं ते एनोटेशन, हा, हे वाला म्हणजे आपल्याला कुठलं घ्यायचं, तर बिफोर मेथड घ्यायचंय. त्याच्या आधी मी एनोटेशन दिलं बिफोर मेथड. ठीक आहे. आता एनोटेशन्सला काय एरर येते बघा, बिफोर मेथड कॅनॉट बी रिझॉल्व टू टाईप येते. ठीक आहे, मग मी काय करणार, कंट्रोल शिफ्ट ओ करणार, मग तो टाईप माझा त्यांना कळणार. ठीक आहे, मग तो बिफोर मेथडला करणार. ठीक आहे, अनोटेशन मधलं मग एक एक असं करणार. मग हे जर तुम्हाला वाचवायचं असेल तर काय करायचं, ऍट द रेट, म्हणजे जेव्हा तुम्हाला असं पाहिजे असेल की अनोटेशन मधलं सगळंच घ्या, प्रत्येक वेळेला मला असं इंडिव्हिज्युअल नाही द्यायचं असेल, तर त्याच्या वेळेला तुम्ही काय करता, जेव्हा सगळंच पाहिजे तेव्हा रेग्युलर एक्सप्रेशन कुठलं असतं, आपलं स्टार असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्टार देता, मग तुम्हाला अनोटेशन मधलं असं एक एक गोष्ट वेगळी देण्याची गरज पडत नाही. हे तुम्ही डिलीट करू शकता आणि तरी खाली एरर येत नाही. कारण स्टार म्हणजे अनोटेशन मध्ये जेवढं आहे तेवढं सगळं घ्या, असा रेग्युलर एक्सप्रेशनचा अर्थ होतो. तुम्ही टीओसी वगैरे केला असाल, थिअरी ऑफ कॉम्पिटिशन, तिथे रेग्युलर एक्सप्रेशन असायचे बघा, त्याच्यामध्ये स्टार असायचं. आणि इव्हन कुठे पण जेव्हा जेव्हा स्टार येतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो, नेहमी लक्षात ठेवा ही भाषा, की स्टार म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेले सगळे, एक ते रेग्युलर एक्सप्रेशनचं मिनिंग आहे स्टारचं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे स्टार वापरू शकता सगळं देण्यासाठी. मग त्यामुळे अनोटेशनच्या आतमध्ये जेवढे क्लासेस आहेत ते सगळे, जेवढ्या मेथड सगळे येणार. मग त्यामुळे आता बिफोर मेथड त्यांनी ओळखली. आता प्रत्येक वेळी तुम्हाला इंडिव्हिज्युअली असं कंट्रोल शिफ्ट करून डिपेंडन्सी ऍड करायला नाही लागणार. ठीक आहे, तर ही झाली. तर हे ए मेथड झाली. हा, तर आता इथे सॉरी, इथे ए मेथड प्रिंटेड आहे. आता इथे अं, मला हे टाईप करायचं याच्यामध्ये काय, तर बिफोर मेथड एवढंच मी टाईप करतो. ठीक आहे, बिफोर मेथड होईल. तर मग आता मी याला एक्झिक्यूट करतो, तर आता आपल्याला कळेल की बिफोर मेथड म्हणजे काय होत आहे, नक्की काय होत आहे. एक्झिक्यूटचा सिक्वेन्स वरून तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर आता बघा मी हे एक्झिक्यूट करतो. फक्त मी याला काय केलं, याला बिफोर मेथड टॅग ऍड केला, बाकी मी काहीच नाही केला. याचं नाव कुठलं पण इथे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की दोन्हीकडे बिफोर मेथड, तर इथे नाव मी पाहिजे तर आपण बीएमच ठेवू, जे बिफोर मेथड तीन तीन ठिकाणी नको याला. हा, आणि इथे मी लिहितो इनसाइड बिफोर मेथड, म्हणजे तुम्हाला वेगवेगळं सगळं दिसेल. ते टॅग पण तोच, नाव पण तेच, आणि हे पण तेच, तिन्ही ठिकाणी एकच गोष्टी नको दिसायला. तर हा टॅग आहे, ते बिफोर मेथड नाव आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपण इथे प्रिंट केलंय इनसाइड बिफोर मेथड. ठीक आहे, आता मी एक्झिक्यूट करतो. बस मी एक टॅग ऍड केलाय बिफोर मेथड, आणि याच्या आतमध्ये आता अशा गोष्टी टाकल्यात की ज्या मेथडच्या आधी झाले, एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत. आता मी एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, तर इथे मी करतो रन एज. आता बघा, याच्यावर जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा रन एज स्टेशन जे टेस्ट येतं. आणि तेच जेव्हा तुम्ही टेस्टिंगची एक्सएमएल फाईलवर जाता आणि इथे करता तेव्हा येतं रन एज. हा, टेस्ट एनजी स्वीट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऍज अ स्वीट इकडनं रन करायची की ती इंडिव्हिज्युअल टेस्ट करायची, इंडिव्हिज्युअल फाईल करायची, त्याच्यावर डिपेंड आहे. तर आता मी इकडनं जातो, मला इकडनं आपल्याला कंट्रोल करायचे सपोज, तर मी इथे सुरू केलं. हम्म, तर आता बघा सिक्वेन्स कसा आला याच्यामध्ये. तर इकडे बघा, हा, आता हे आउटपुट बघा कसं आलं. तर बघा, इनसाइड बिफोर मेथड पहिलं झालं, मग ए मेथड झाली, त्याच्यानंतर इनसाइड बिफोर मेथड परत झालं, मग बी मेथड झाली. म्हणजे याच्यात आपल्याला डायरेक्टच कळलं की याचा सिक्वेन्स कसा होतो. तर प्रत्येक मेथडच्या आधी ही बिफोर मेथड एक्झिक्यूट होते. आपण एकदाच टाईप केली होती ना, पण हे दोन वेळा झालं.
ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला कळलं की बिफोर मेथड मध्ये आपण या टॅगच्या आतमध्ये आपण जे पण लिहितो दॅट इज एक्झिक्युटेड बिफोर इच मेथड इनसाइड दॅट पर्टिक्युलर क्लासेस. त्या क्लासमधले अं, जेवढे काही मेथड्स आहेत त्याच्या प्रत्येक मेथडच्या आधी ते एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, म्हणजे उद्या इथे जर तुमची आणखीन एक मेथड असती, ही सपोज असं असेम करू की इथे आणखीन एक मेथड असती, सी मेथड, ए बी सी पण असते. ठीक आहे, आणि इथे समजा सी मेथड लिहिली आहे मी. आणि मी हे एक्झिक्यूट केलं असतं. आता टेस्टची टेस्ट करतो यावेळी, तर टेस्ट लेवललाच त्याने केलं फक्त. ठीक आहे, तरी पण तेच आहे. बघा इथं इनसाइड बिफोर मेथड च्या आधी झालं, इनसाइड बिफोर मेथड च्या पण आधी झालं, आणि इनसाइड बिफोर मेथड च्या पण आधी. म्हणजे जेवढ्या मेथड तुम्ही टाकाल त्या प्रत्येकाच्या आधी तो बिफोर मेथड काय करतो, एक्झिक्यूट होतं. जे पण म्हणजे प्रत्येक मेथडच्या आधी या गोष्टी झाल्या पाहिजेत ते तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे तर तुम्हाला डायरेक्ट वापरल्यानंतर मिनिंग पटकन लक्षात येतं की कसं एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, असंच सेम तुम्ही काय करू शकता, आफ्टर मेथड टेस्ट करू शकता. इथे तर इथे मी आफ्टर मेथड लिहितो. आता तुम्हाला अंदाज आला असेल याच्यावरनच की आफ्टर मेथडला मी एम लिहितो. आफ्टर मेथड एम, आणि याच्या आतमध्ये, सॉरी मी काहीतरी चुकवलं. हे आपलं आफ्टर मेथड, इथे मी एम लिहितो आफ्टर मेथड, आणि याच्या वरती मी टॅग कुठला देतो, ऍट द रेट आफ्टर मेथडचा टॅग देतो. ऍट द रेट आफ्टर मेथड हा टॅग देतो. ठीक आहे, आणि डिटेक्ट केला. आणि मग इथे इनसाइड फक्त मी लिहितो इनसाइड आफ्टर मेथड. ठीक आहे, झालं, एवढंच करतो. आता झाला आफ्टर मेथड, आता ह्याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, तर बघा आउटपुट, इनसाइड बिफोर मेथड आणि पहिली मेथड ए मेथड झाली. ठीक आहे, आणि लगेच काय झालं, इनसाइड आफ्टर मेथड, म्हणजे बिफोर मेथड एक्झिक्यूट झाली त्याच्यानंतर लगेच आफ्टर मेथड एक्झिक्यूट झाली. त्याच्यानंतर इनसाइड बिफोर मेथड बी मेथड साठी बी मेथड झाली इनसाइड आफ्टर मेथड बीच्या नंतर. इनसाइड बिफोर मेथड सी मेथड साठी इनसाइड आफ्टर मेथड सी झाल्यानंतर. म्हणजे प्रत्येक मेथडच्या आधी आणि प्रत्येक मेथडच्या नंतर, म्हणजे जे पण बिफोर मध्ये आहे ते इच मेथड बिफोर इच मेथड एक्झिक्यूट होणार, आणि जे पण आफ्टर मेथड ऍट द रेट आफ्टर मेथडच्या आधी ते आफ्टर इच मेथड एक्झिक्यूट होणार. कळलं, हा कन्सेप्ट नीट समजून घ्या. आणि इथे जर तुम्हाला वाटताना वाटेल की एवढ्या टेस्ट केसेस आहेत बाबा याच्यामध्ये, एवढ्या मेथड लिहिल्यात ना आपण, पण टेस्ट केसेस ऍक्च्युअल एक्झिक्यूट किती झाल्यात, तर 3च झाल्यात. टोटल टेस्ट केसेस ओनली 3 आहेत. का? कारण याच्यातल्या ऍट द रेट टेस्ट वाल्या फक्त 3च होते एबीसी, बाकी जे आहेत ते बिफोर आफ्टर वाले आहेत. त्यांना टेस्ट केसेस म्हणून ट्रीट नाही केले जात. टेस्ट केसेस म्हणून फक्त ज्यांच्या मागे ऍट द रेट टेस्ट आहे तेच होतात. त्यामुळे बघा इथे एक्झिक्यूट पास 3च टेस्ट केसेस झाल्या ते बघा, पास 3च, सी बी आणि ए. ठीक आहे, ते टोटल टेस्ट केस रन एवढं, फेल्युअर 0, पास 3. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर हे पहिलं आपण काय बघितलं, बिफोर आणि आफ्टरचं बघितलं. हम्म. तर आता मी ती सी मेथड काढतो, कारण ते ना बघायला थोडं, तर दोघांसाठी एखादी गोष्ट होते म्हणजे सगळ्यांसाठीच होणार हे आपल्याला कळलं. सी म्हणजे एका दृष्टीत सगळे बघता येत नाही, कारण पुढे आपल्याला टॅग वाढवायचे आहेत ना, त्यामुळे 2च मेथड ठेवतो, म्हणजे आपल्याला एका एका नजरेत सगळं बघता येईल. ठीक आहे, ए आणि बी 2 मेथड्स ठेवल्या. आता आपण पुढे जाऊ. आपण बघितलं बिफोर क्लास बघितलं. ठीक आहे, तर बिफोर मेथड बघितलं आणि आफ्टर मेथड बघितलं. ठीक आहे, एक आपण केलं. आता आपण पुढल्या लेवलला जाऊ, ती म्हणजे, हम्म, तर हे आपण कव्हर केलं बिफोर मेथड. आता त्याच्या एका वरच्या लेवलला जाऊ, म्हणजे बिफोर क्लास आणि आफ्टर क्लास. ठीक आहे, त्याच्या वरच्या लेवलला जाताना हम्म, तुम्ही इथे हेच आता मी असं ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो सध्या. खाली कुठेही लिहा, आणि लिहिण्याचं काही हे नाही की तुम्ही आधी लिहा नंतर लिहा. त्याच्या प्रत्येकाच्या पातळीनुसार त्याची जी लेवल आहे, लायकी म्हणू शकता, त्याच्यानुसार तो त्याच्या जागी तुम्ही त्याला तो घेणार. ठीक आहे, तर इथे मी बिफोर मेथडच्या जागी फक्त बिफोर क्लास करतो, आणि आफ्टर मेथडच्या जागी मी आफ्टर क्लास करतो.
आणि इथे इनसाइड बिफोर मेथडच्या ऐवजी काय होईल, इनसाइड बिफोर क्लास, आणि आफ्टर मेथडच्या जागी आफ्टर क्लास. आता फक्त तुम्हाला हिरायची म्हणजे कोण आधी होते आणि कोण नंतर होते नाव बदलायला लागणार ना. आता याच्यात नाव एकाच नावाच्या सेम नाही होऊ शकत. तर मग आता याच्यात बिफोर एमबीएमच्या जागी मी बिफोर क्लास तो बीसी करतो याला, आणि आफ्टर क्लास म्हणजे याला मी करतो एसी. चला, कंट्रोल एस करतो आणि याला मी एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. तर सिक्वेन्स बघा आता कसा आहे. आता त्याने मला इथे एरर दिली, नो टेस्ट फाउंड, नथिंग वॉज रन, द एक्सएमएल सूट फाइल्स टू रन. तो काय म्हणतो, आता मी क्लास लेवलला मला जायचं आहे ना, बिफोर क्लास आणि आफ्टर क्लास एनोटेशन आलं. मग या क्लासच्या आधी त्याला जायचंय, आणि आपण सध्या कुठे आहोत, या क्लासच्या आतमध्ये आहोत. तो म्हटला की तू जर ही इंडिव्हिज्युअल फाईल रन करशील तर मला बिफोर क्लासला कसं जाता येईल, कारण बिफोर क्लास म्हणजे या क्लासच्या आधी, आणि या क्लासच्या आधी जायला मला या क्लासच्या बाहेर पडायला लागेल. या क्लासच्या बाहेर मी या क्लासमध्येच असताना कसं पडू. त्यामुळे कंट्रोल तू इथून नको हँडल करू, क्लासमधून तू कंट्रोल टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल कडून तिला दे आणि तिला हँडल करू दे, तेव्हा मला बिफोर आणि आफ्टरच्या मेथड प्रॉपर करता येतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय कळलं की इथून या लेवल मधून त्या होत नाहीयेत. तुम्हाला कुठे यावं लागेल, तर टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मध्ये येऊन इकडनं आपल्याला काय करायला लागेल, रन ॲज टेस्ट एनजी स्वीट हे करायला लागेल, आणि मग ते झालं बघा. ठीक आहे. त्यामुळे क्लास लेवलला कंट्रोल फक्त तुम्ही बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड एवढंच करू शकता. त्याच्या नंतरचे सगळे कंट्रोल आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल, तर टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मधूनच ते कंट्रोल करावे लागतील. ठीक आहे. कारण ते क्लासच्या आधिपत्याखाली येतच नाही. ते इंटर क्लास गोष्टी झाल्या ना, ती इंट्रा क्लास नाही. क्लासच्या आधिपत्याखाली काय येतं, इंट्रा क्लास गोष्ट. पण दोन क्लासच्याच मध्ये कम्पेअर करायचंय, मग क्लास मॉडेल हे मी कसं करू शकतो, माझ्या आतमधल्या मला फक्त माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे तुला माझ्या वरच्या कोणाकडे तरी जायला लागेल, जो मला वरतून बघतोय, मग तो मला हँडल करू शकेल. मीच मला वरतून जाऊन पकडून नाही ना शकत. तर अशा गोष्ट आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला थोडक्यात लक्षात काय आलं की याच्या पुढे आपल्याला सगळा कंट्रोल, किंवा कधी पण तुम्ही सगळा कंट्रोल बेस्ट कुठून राहतो, तर टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल थ्रू केलेला राहतो, कारण ती सगळ्यांच्या वरती असलेली फाईल असते. त्यामुळे तिला वरतून सगळे दिसतात. त्यामुळे ते ज्याला पाहिजे त्याला उचलू शकते, ज्याला पाहिजे त्याला हँडल करू शकते. ठीक आहे. आता बघा सिक्वेन्स तुम्हाला कळला, पहिला बिफोर क्लास, मग बिफोर मेथड, मग त्या प्रत्येक मेथड. ठीक आहे. मग त्या मेथडच्या नंतर बघा बिफोर मेथड आफ्टर मेथड ए नंतर, मग बिफोर मेथड आफ्टर मेथड बी नंतर, आणि त्याच्यानंतर एकदाच इनसाइड आफ्टर क्लास. ठीक आहे. म्हणजे क्लासचं त्याने एकदाच केलं, त्या क्लासच्या आधी आणि त्या क्लासच्या नंतर वन टाइमच केलं. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं की तो जो क्लास होता त्या क्लासच्या आधी आणि नंतर त्याने एक टाइम फक्त बिफोर क्लास आणि आफ्टर केलं, आणि बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड प्रत्येक मेथडच्या आधी आणि नंतर झालं. पण ओव्हरऑल हा जो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला लक्षात येते, जसं मी असं लिहिलं होतं वरतून आणि आतमध्ये, तसं इथे तुम्हाला लक्षात येत असेल बघा. बिफोर क्लास बाहेर राहिला, बिफोर मेथड आतमध्ये आलं, त्याच्यानंतर आफ्टर, आणि त्याच्यानंतर आफ्टर क्लास आला. तर हा सिक्वेन्स इथे आपला प्रूव्ह झाला इथं. ठीक आहे. तर आता सध्या फक्त हा सिक्वेन्स प्रूव्ह करायला आपण मग उरलेले पण आपण ऍड करून टाकू. कुठला, तर बिफोर टेस्ट, आफ्टर टेस्ट, आणि बिफोर स्यूट आणि आफ्टर स्यूट, म्हणजे हा सिक्वेन्स फक्त चेक करण्यासाठी. ठीक आहे. तर इथे मी करत जातो त्या आपल्या प्रोग्राम मध्ये, टेस्ट एनजी डेमो मध्ये. आणि याच्यामध्ये एक घेतो इथं बिफोर क्लास आफ्टर क्लास, आणि इथे क्लासच्या वरची लेवल कुठली आहे आता, हे जे आपल्याला टेस्ट, क्लासच्या वरची टेस्ट आहे, तर मग बिफोर टेस्ट आणि आफ्टर टेस्ट करून बघू. तर याचं नाव मी देतो बिफोर टेस्ट, आणि याचं नाव देतो आफ्टर टेस्ट. आणि अनोटेशन्स आता मला बिफोर टेस्ट वाले आणि आफ्टर टेस्ट वाले ऍड करायला लागतील. बिफोर टेस्ट, आफ्टर टेस्ट. ठीक आहे. इनसाइड बिफोर टेस्ट लिहितो, म्हणजे प्रूव्ह करायला आपल्याला सोपं पडेल की तो याच्या आतमध्ये आलाय. इथे आफ्टर टेस्ट लिहितो. ठीक आहे. कंट्रोल एस करतो, टेस्ट एन जी डॉट एक्स फाईल मध्ये येतो, आणि ही फाईल मी
टेस्ट स्विट करतो. ठीक आहे. तर बघा टेस्ट केसेस दोनच पास होतात प्रत्येक वेळी, पण आता आधीच्या सगळ्यात आधी कुठलं होतंय तर बिफोर टेस्ट, मग बिफोर क्लास, मग बिफोर मेथड, आणि बिफोर मेथड प्रत्येक मेथडसाठी, बिफोर आफ्टर प्रत्येकसाठी, आणि ते हे आफ्टर मेथड संपलं की मग आफ्टर क्लास, आणि आफ्टर क्लास नंतर आफ्टर टेस्ट. म्हणजे आपला हा सिक्वेन्स कायम राहतोय. आफ्टर क्लास आणि त्यानंतर आफ्टर टेस्ट, हे पण प्रूव्ह झालंय. ठीक आहे. आता बिफोर स्विट शेवटचं एकदा करून बघू, बिफोर स्विट आणि आफ्टर स्विट, ते प्रूव्ह होऊन जाईल. त्याच्या आतमध्ये घुसू. तर इथे इथे येतो, आणि हे अनोटेशन जेवढे पाहिजे असे तुम्ही कुठेही लिहू शकता. मी बिफोर सूट सगळ्यात वरती पण लिहू शकतो, कुठे लिहितो याच्यावर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर बिफोर स्वीट आणि आफ्टर स्वीटला मी BS आणि ES आफ्टर स्वीट असं करतो. आणि इथे आपलं हे बदलणार बिफोर. बघा तर स्पेलिंग तुम्हाला प्रॉपर टाकलं पाहिजे, म्हणजे मी काही नाही टाकत आहे, हे ते कीवर्ड्स आहेत तेच यूज केले पाहिजेत. बघा बिफोर स्वीटच तो करतोय, हे याला तो एरर देतोय. त्यामुळे जे नाव आहे ते ऍज इट इज कॅपिटल स्मॉल सगळं तुम्हाला घेतलं पाहिजे. आफ्टर स्वीटला पण तुम्हाला आफ्टर स्वीट ते दिलं पाहिजे. मग इथं तेच तुम्ही करा. बिफोर स्वीट इनसाइड आफ्टर स्वीट, कंट्रोल S या टेस्टिंग XML फाईल मध्ये, आणि त्याला रन करा. रन ॲज टेस्टिंग स्वीट. ठीक आहे. सिक्वेन्स बघा आता. लेयर आहे ते. सिक्वेन्स बघा. बिफोर सीट, त्यानंतर बिफोर टेस्ट, बिफोर क्लास, बिफोर मेथड, बिफोर मेथड प्रत्येकासाठी, बिफोर आफ्टर, इकडे बिफोर आफ्टर प्रत्येकासाठी प्रत्येक मेथडसाठी, आणि त्यानंतर आफ्टर क्लास, आफ्टर टेस्ट आणि आफ्टर सीट. म्हणजे जो सिक्वेन्स आपण बघितला होता इथे, की असा सिक्वेन्स असतो, तो इथं एक्झिक्युशन मध्ये आपण प्रूव्ह करून दाखवला की तो असा होतो. ठीक आहे. तर हे प्रूव्ह झालं. पण याचा यूज जो आहे ना तो आफ्टर, म्हणजे आता बिफोर टेस्टचा तर इथे यूज केला, पण बिफोर क्लासेसचा पण ठीक आहे, पण बिफोर टेस्ट याचा जो यूज ऍक्च्युली कधी करणार जेव्हा तुम्ही मल्टिपल क्लासेस आणि मल्टिपल हे वापरत वापरत असणार, तेव्हा ऍक्च्युली तुम्हाला त्याचा ऍक्च्युअली यूज अप्रिशिएट करता येणार, आणि ऍक्च्युअल कळणार. ते तुम्ही जेव्हा मल्टिपल वापरता तेव्हा हे परत आपण टाकून बघू, पण आता निदान हा सिक्वेन्स कसा होतोय हे तरी आपण इथं केलं. फॉर एक्झाम्पल एकच करून बघू कसं होतंय. मला पण आठवत नाही आता कुठे गेलं रे. Solve. हे आपण ओपन केलं, आणि इथे आपण एक हा दुसरा पण क्लास ऍड करू. ठीक आहे. न्यू टेस्ट, हा क्लास बघा दाखवतो. काही नाही, म्हणजे हा आधीच बनवून ठेवलेलाच क्लास आहे. आपण बघा हा क्लास आहे बघतो, आणि याच्या आतमध्ये एन नावाची मेथड आहे, ABCN. त्याच्यामध्ये एन नावाची मेथड आहे न्यू टेस्ट वाली म्हणून, ए मेथड. हा क्लास इंडिव्हिज्युअली रन होतो व्यवस्थित. आता मी जातो आपल्या टेस्ट NG XML फाईल मध्ये.
तिथं सेव्ह आहे की नाही बघू आपण. सेव्ह आहे. आणि रन ॲज एस-एन-जी स्वीट करूया. हम्म. ते बघा इकडे. याच एकदम मी मोठं करतो, मला थोडासा अंदाज येईल. आता बघा, बिफोर स्वीट, बिफोर टेस्ट, हे जे आपण पहिल्या क्लासमध्ये केलं होतं, ठीक आहे, तर ते इथे झालेलं आहे बघा. इथपर्यंत झालेलं आहे आफ्टर मेथड पर्यंत, आणि त्याच्यानंतर आफ्टर क्लास झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, त्या क्लासची लिमिट संपली आणि त्या क्लासच्या बिफोर आणि आफ्टर काय करायचं होतं ते त्या क्लासमधल्या मेथडनी सांगितलं. हम्म. आणि त्याच्यानंतर दुसरा क्लास ओपन झाला. त्या क्लासच्या आधी काय नंतर काय करायचं त्याच्या मेथडनी सांगितलं नव्हतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मग इथे ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत, ते बिफोर मेथड फॉर क्लास कुठला आहे, तर क्लास आपला जो आधीचा होता डेमो त्या क्लाससाठी आहेत. आणि हा जो इथून एन मेथड जी झाली, इथून दुसरा क्लास सुरू झाला, त्या क्लाससाठी आपण कुठलंच काही डिक्लेरेशन केलं नव्हतं, त्यामुळे त्याचं काहीच नाही आलं बिफोर आफ्टर. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय कळतं, हे जे आहे बिफोर मेथड आणि बिफोर क्लास, हे त्या पर्टिक्युलर क्लास स्पेसिफिकच आहेत. आणि बिफोर सूट आणि बिफोर टेस्ट आहेत, ते त्या क्लासच्या अपार्ट फ्रॉम आहेत. म्हणजे ते त्या इन दुसरा क्लास इन्क्लूड करून मग त्यांनी आफ्टर टेस्ट आणि आफ्टर सूट इन्क्लूड केलं. ठीक आहे. आणि आपल्याला आता सर दुसऱ्या क्लाससाठी एखादी गोष्ट करायची असेल, तर आपल्याला त्याच्या आतमध्ये जाऊन त्याच्या डेडिकेटेड ज्या मेथड्स आहेत, ठीक आहे, त्या आपल्याला कराव्या लागतील. ठीक आहे. जसं की आता इथे मी हा क्लास ओपन केला, न्यू टेस्ट, आणि हा टेस्ट एनजी हा क्लास ओपन केला. तर असंच मला या क्लासमध्ये पण टाकायला लागेल. म्हणजे हे जे बिफोर मेथड आहे आणि आफ्टर मेथड आहे, तर ती मला माझ्या क्लाससाठी, तो दुसरा जो क्लास आहे त्याच्यासाठी, आणि बिफोर क्लास आणि आफ्टर क्लास आहे, ती पण मला माझ्या क्लाससाठी सेपरेट टाकायला लागणार, जर मला त्या क्लासमध्ये पण पाहिजे असेल तर. तर माझा क्लास कुठला आहे, तिकडे न्यू टेस्ट आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी जर मला ती लागू व्हायची असेल या क्लाससाठी, तर मग या क्लासची बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड ही असणार. ठीक आहे. तर मग याची मी नाव काहीतरी वेगळं देतो, बिफोर मेथड 2 देतो. म्हणजे ठीक आहे, एका क्लासमध्ये आतमध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या मेथड असू शकतात, त्यामुळे नाव पण सेम चालेल. फक्त आता इथे मला थोडंसं मी हे करणार, इन्सर्ट बिफोर मेथड ऑफ क्लास 2 करतो. ऑफ क्लास 2, मग आपल्याला कळेल की ते वेगळ्या क्लासचं आहे. ऑफ क्लास 2. ठीक आहे. आफ्टर मेथड ऑफ क्लास 2, बिफोर मेथड आफ्टर मेथड. तसंच क्लाससाठी इन्सर्ट द बिफोर क्लास. आता याचं मी नावं देत बसत नाही, क्लास 2 आणि क्लास 1 असं आपण लक्षात ठेवू, बिफोर आफ्टर क्लास 2. असं करतो. आणि आपला जो आधीचा होता रेग्युलर आपला तो टेस्ट एनजी डेमो, इथे मी फक्त काय करतो,